नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या वक्तव्य प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अखेर शिवप्रेमी बांधवांसमोर नरम भूमिका घेत जाहीर दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे। काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी टिपू सुलतान यांचा उल्लेख करताना त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष पाहिले पाहिजे असा आशय व्यक्त केल्याचा आरोप झाला। या विधानानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली। भारतीय जनता पक्ष व शिवप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात आले। सपकाळ यांनी माफी मागावी अशी जोरदार मागणी शिवप्रेमींकडून करण्यात आली। राज्यात अनेक ठिकाणी निषेध आंदोलने झाली। सोशल मीडियावरही या वक्तव्यावरून मोठा वाद रंगला। शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली। भाजपाने आरोप केला की शिवाजी महाराजांच्या तुलनेत कोणाचाही उल्लेख करणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव आहे। वाद चिघळल्यानंतर सपकाळ यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत स्पष्ट केले की मी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली नाही, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला। जर माझ्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनपूर्वक खेद व्यक्त करतो। सपकाळ यांनी पुढे म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत, त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही। सपकाळ यांनी भाजपावरही निशाणा साधला। त्यांच्या म्हणण्यानुसार नियोजनपूर्वक अपप्रचार करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। इतिहासावर मतभेद असू शकतात, मात्र समाजात संघर्ष नको असे त्यांनी स्पष्ट केले। शिवजयंती अवघ्या 2 दिवसावर असताना सपकाळ यांनी समाजात ऐक्य आणि समन्वय राखण्याचे आवाहन केले। संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओळी उद्धृत करून त्यांनी अन्यायाविरोधात लढण्याचा संदेश दिला। राजकीय विश्लेषकांच्या मते सतत वाढणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि शिवजयंतीच्या आधी वातावरण शांत करण्यासाठी सपकाळ यांनी नरम भूमिका घेतल्याचे दिसते। मात्र आता प्रश्न असा आहे, ही दिलगिरी राजकीय दबावाखाली आहे का की गैरसमज दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न? एकीकडे शिवप्रेमींचा रोष, दुसरीकडे सपकाळ यांची माफी। राजकारणात शब्दांचे महत्त्व किती असते याचे हे ताजे उदाहरण आहे।